नित्य स्वामी दर्शन 10 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जे स्वामी समर्थांचे परमभक्त असतात ते स्वामींच्या प्रकट दिनी म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोटची वारी करतात. ज्यांना अक्कलकोटपर्यंत जाणे जमत नाही ते जवळपासच्या स्वामींच्या मठात जातात. स्वामींच्या पादुकांवर आपला भक्तिमाथा टेकवतात. नामजपात तल्लीन होतात. केवळ प्रकट दिनी ते मठात जातात असे नाही, तर त्यांना जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा ते मठात जातच असतात आणि मनाने ते खरे तर अक्कलकोटातच वावरत असतात. दिवस असो वा रात्र, या स्वामी भक्तांच्या मुखात स्वामींचे नाम असते, कारण स्वामींच्या नामामृताची गोडी त्यांना कळलेली असते. अखंड नामस्मरणातला स्वर्ग आनंद ते प्रत्येक क्षणी अनुभवत असतात. जे भक्त स्वामींच्या जपात अखंड असतात त्यांनाच स्वामींचे स्मरण श्वासोश्वासा इतके सहजपणे होत राहते. ही झाली स्वामी भक्तांची कहाणी. परंतु जे मूलतः अभक्त आहेत त्यांना स्वामी नामातली अमृतगोडी कळणार कशी? अमृताचे प्राशन करण्यासाठी जी नामजिव्हा लागते तीच त्यांच्यापाशी नसते. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांचे नाम हे अमृताहून मधुर आहे. ज्या अभक्तांच्या जिव्हेवर नामाचा ठसा उमटतच नाही त्यांच्यापाशी स्वामींच्या नामस्मरणासाठी लागणारी तीव्र ओढ असते. त्यासाठी पूर्वपुण्याई लागते. नामदेव महाराजांनी या नामाच्या संदर्भात फार सुंदर विचार मांडला आहे. महाराज म्हणतात, नामामृत गोडी आहे वैष्णवांसी, येरा प्राकृतासी कळेनाची. प्राकृत हे जन भुलले विषयी, नामाची या गावी कैसे जाती. प्राकृत म्हणजे जे अडाणी लोक आहेत त्या लोकांना नामांचे महत्त्व कधी कळतच नाही, कारण ह्या प्राकृत लोकांचे मर्त्य देहावर विलक्षण प्रेम असते. देहाचे वैश्विक चोचले पुरवण्या इतकंच ते अष्टप्रहर दंग झालेले असतात. ते नामस्मरणाच्या गावाला कधी जात नाहीत की नामाच्या दिशेने त्यांची पावले चुकूनही वळत नाहीत. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामाशी चित्त जेव्हा एकाग्र होते तिथेच फक्त भक्तीचा पाऊस कोसळत राहतो. त्यांचीच पावले स्वामींच्या मठाकडे सहजपणे वळतात. त्यांचीच भक्ती नजर अक्कलकोटच्या दिशेला केंद्रित झालेली असते. त्यांनाच स्वामींचे दर्शन घडते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.